श्री स्वामी समर्थ. मी तेजश्री आणि तुम्ही पाहत आहात एव्हरीडे विथ तेजू. इथे शब्द फक्त ऐकण्यासाठी नसतात, ते मनाला स्पर्श करायला असतात. आजचा संदेश साधा नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर हा योगायोग नाही, कारण कदाचित आज तुमच्या आयुष्यात काहीतरी बदलणार आहे. थांबा, आजचा व्हिडिओ स्किप करू नका, कारण कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला कारणाशिवाय दिलेला नाही. कधी कधी जीवनात असा टप्पा येतो जिथं सगळं असूनही मन रिकामं वाटतं. प्रार्थना करतो पण उत्तर नाही, मेहनत करतो पण यश नाही, आणि मग मनात एक प्रश्न, देवा मी एकटाच का? लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीच भक्तांना एकटं सोडत नाहीत. भीती सोडा. भीती आधी मन हरवते, नंतर परिस्थिती हरवते. तुम्ही संकटात आहात? छान. याचा अर्थ तुम्हाला घडवलं जात आहे. सोनं तापवल्याशिवाय चमकत नाही. मनुष्य संघर्षाशिवाय घडत नाही. आज स्वतःला विचारा, मी पळतोय का की मी लढतोय? बदल बाहेर नाहीत, तो आत आहे. तक्रार थांबवा, तुलना थांबवा, स्वतःला कमी समजणं थांबवा. मन स्वच्छ ठेवा, कर्म प्रामाणिक ठेवा, श्रद्धा स्थिर ठेवा. जर मन शांत असेल तर मार्ग दिसेल. आपण घाई करतो, देव घाई करत नाही. आपण म्हणतो आत्ता दे, दैवी शक्ती म्हणते योग्य वेळी देईन. तुमचं जे अडलेलं आहे ते अडलेलं नाही, ते तयार होत आहे. विश्वास म्हणजे परिस्थिती न ढळता आज ठरवा, मी ढळणार नाही. हा गुरुवार खास आहे. आज सोडा भीती, राग, जुनी वेदना आणि घ्या नवीन विचार. दररोज 5 मिनिट शांत बसा, स्वामींचं नाव घ्या आणि मनात म्हणा, मी एकटा नाही. कदाचित तुम्ही खूप रडलात, कदाचित खूप सहन केलं, पण कथा इथे संपत नाही. दैवी शक्ती उशीर करू शकते, पण अन्याय नाही. आजचा क्षण लक्षात ठेवा. कदाचित इथून तुमचं नवं पर्व सुरू होत आहे. आजचा संदेश जर मनाला स्पर्श करून गेला असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी कधीच कोणाला एकटं सोडत नाहीत. तुमचा विश्वास जपा, तुमचं मन मजबूत ठेवा. मी तेजश्री आणि तुम्ही पाहत होता एव्हरीडे विथ तेजू. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी. जर तुम्हाला वाटत असेल की बदल आतून सुरू होतो तर कमेंटमध्ये लिहा, मी तयार आहे. आणि श्रद्धा असेल तर लिहा, जय स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ.